महाराष्ट्रातील सर्व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा मोठा डबल धमाका आहे। कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी डबल धमाका होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला असल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने नमोचा 9वा आणि 10वा हप्ता सोबतच जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा डबल धमाका ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होते, आता त्यांची ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, त्याच वेळेस असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु असं झालं नाही आणि फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता शेतकऱ्यांना मिळाला। तर शेतकरी आता अगदी आतुरतेने वाट पाहत होते। तर शेतकरी मित्रांनो, आता ती वेळ आणि तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तारीख, वेळ सर्व काही पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणते निकष लागू आहेत या सर्व गोष्टीवर आपण या व्हिडिओमध्ये नजर टाकणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। तर शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती। महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। नमो शेतकरी योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना होतो, त्यामुळे 90 लाख शेतकरी ही चातकासारखी नमो शेतकरी योजनेची वाट पाहत आहेत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत करते, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी या योजनेची खूप वाट पाहतात। परंतु शेतकरी मित्रांनो, यावेळेस या योजनेने शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत नाराजी पसरलेली आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने या योजनेसंदर्भात आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांना खुश करण्यासारखा निर्णय आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबत जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता खूप दिवस रखडला होता, त्याच्या अगोदर 8वा हप्ता देखील खूप रखडला होता, परंतु 8वा हप्ता मिळाला। आता 9व्या हप्त्याची खूप प्रतीक्षा केली, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही। तर शेतकऱ्याचा प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी मोठा निर्णय घेऊन आता दोन्ही हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा हा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीच जमा झाले नाहीत, परंतु आता हा इतिहास घडणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। जर तुमचे हे सर्व कामे पूर्ण असतील तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला देखील होणार नाहीत। कोणते आहेत ते निकष आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला या दोन्ही हप्त्याचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, त्यामुळे तुमची फार्मर आयडी असणं हे खूप महत्त्वाचे आहे। नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढावंच लागेल, त्याच्यामुळे तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही त्वरित जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा अचूकपणे लाभ मिळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आपण या हप्त्याचं वितरण करायचं नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता आला, त्याच हप्त्याबरोबर शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता येणार होता, परंतु फक्त हप्ता रखडलाय, तो म्हणजे ई-केवायसी साठी। जोपर्यंत ई-केवायसी होणार नाही
तोपर्यंत महाराष्ट्र शासन हा हप्ता टाकणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी करून घेणं हे खूप महत्वाची गरज आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 30 तारीख आहे. 30 तारखेच्या आत तुम्ही ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे आणि आज हा शेवटचा दिवस आहे. आज 30 जून आहे. आजच तुम्ही ई-केवायसी करून घ्या, अन्यथा ई-केवायसी न केल्यामुळे तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागेल. त्याच्यामुळे तुमची ई-केवायसी करणं हे खूप महत्वाची बाब आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व कामे तुम्ही अचूकपणे पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुम्ही हे सर्व कामे पूर्ण करीत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा आरडाओरड करून काही होणार नाही. त्यासाठी अगोदर तुमची हे सर्व कामे पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, आपण आता वेळ आणि तारीख पाहूयात. शेतकरी मित्रांनो, 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत. ही सर्वांनी नोंद घ्यावी, कारण की 1 जुलै हा दिवसच का निवडला असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर शेतकरी मित्रांनो, 1 जुलै हा कृषी दिन असतो. या कृषी दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना अगदी आनंदाची बातमी देण्याचं नियोजन हे सरकारने ठरवलेलं आहे. त्यासाठी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र शासनाने निवडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण अगदी आतुरतेने नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होतो. तो क्षण आता लवकरच आलेला आहे आणि आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता वितरित होणार आहेत. तारीख तर तुम्हाला सांगितली. वेळ जर सांगायची झाली तर दुपारी 1च्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. लवकरच तुम्हाला या योजनेचे 4,000 रुपये मिळणार आहेत. जे आपण 2,000 रुपयाची वाट पाहत होतो त्या 2ला आणखी 2 लागून असे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. असं म्हणायला हरकत नाही, एकावर एक फ्री असंच झालंय आता. शेतकरी मित्रांसाठी हा खूप मोठा धमाका आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.